महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. उत्पादन खर्च हा कुठेतरी 18 ते 20 रुपये किलोला असताना मार्केट आत्ता 2 रुपये, 3 रुपये, 4, 5च्या आसपास तिथं चालू आहे. सुरुवातीला नाफेडच्या अंतर्गत कांदा खरेदीचा रेट हा 12.5 रुपये हा डिक्लेअर करण्यात आला होता आणि सांगण्यात आलं होतं की आम्ही 2 लाख टन कांदा विकत घेऊ. पण 12.5 रुपये हे शेतकऱ्याला परवडणारं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही सरकारला विनंती केली की हा रेट तुम्हाला वाढवावा लागेल. 18 मे रोजी लासलगावला एक मोठं आंदोलन आम्ही पहिल्यांदा केलं, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं आणि ते आंदोलन झाल्यानंतर सरकारने हा 12.5 रुपयाचा रेट हा 15 रुपये 80 पैशावर नेला. आता 12.5 पण परवडत नाही आणि 15 रुपये 80 पण परवडत नाही. 2023च्या म्हणजे इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 24 रुपये रेट हा डिक्लेअर केला होता आणि इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे 24 नंतर आत्ता सुरुवातीला 12.5, आम्ही आंदोलन केल्यानंतर 15.80. असं का? इलेक्शनच्या आधी वेगळा, इलेक्शनच्या नंतर हा भेदभाव चालणार नाही. आज शेतकरी अडचण येते, त्यामुळे जो इलेक्शनच्या आधी तुम्ही रेट दिला होता 24 रुपये तोच आत्ता द्यावा अशी आमची मागणी होती आणि ती मागणी आत्ता पण आमची कायम आहे. त्याच्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही जी केली होती ती होती की जो कांदा शेतकऱ्यांकडनं नाफेडकडनं घेतला जातो तो कुठेतरी आडबाजूला काही प्रायव्हेट लोकांकडनं घेतला जातो आणि शेतकऱ्याला कळत पण नाही नाफेडली खरेदी कधी सुरू केली आणि त्याच्यात मग काही प्रमाणात ट्रेडरकडनंच माल हा खरेदी केला जातो 4, 5, 6 रुपयाला आणि तो नाफेडच्या रेटने विकला जातो. म्हणजे कुठेतरी हे जे कॉन्ट्रॅक्ट घेणारे नाफेडचे लोक आहेत तेच नफेखोरी करतात, शेतकऱ्याला त्याचा कधीही फायदा होत नाही. म्हणून आमची मागणी होती की कांदा खरेदी जो नाफेड करते तर तो मार्केट कमिटीमध्येच तिथं करण्यात यावं. त्याच्याचबरोबर आम्ही बोललो होतो 2 लाख टन करून चालणार नाही, तुम्हाला 8 ते 10 लाख टनापर्यंत कांदा खरेदी करावा लागेल आणि हा खरेदी केलेला कांदा कुठेही भारतात न विकता भारताच्या बाहेर विकणं फार महत्वाचं आहे. तिसरी मागणी आमची होती ते म्हणजे ज्या लोकांनी आतापर्यंत कांदा दिलेला आहे, विकलेला आहे, त्यांना 10 रुपये अनुदान हे सरकारकडनं देण्यात यावं. आता 26 तारखेचं आंदोलन किती मोठं झालं हे सरकारला कळलं, लोकांनाही कळालं. लोकांच्या पाठिंब्यानेच खरं तर कालचं चांदवडचं आंदोलन मोठं झालं आणि मग कुठेतरी सरकार घाबरलं. लगेचच सरकारने निर्णय घेतला, सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी मंत्र्यांनी निर्णय घेतला, आपण दिल्लीला जाऊन अमित शहा साहेबांना त्या ठिकाणी भेटू. त्यामुळे काल आंदोलन झालं, त्याला यश म्हणजे अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला गेलं शेतकऱ्याच्या रोषाला घाबरून आणि मग दिल्लीला गेल्यानंतर आज त्यांची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस साहेबांचं आत्ताचं टीव्हीवरचं स्टेटमेंट आम्ही ऐकलं. त्यांनी काय सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये नाफेडला खरेदी करायला सांगणं हे म्हणजे ही विनंती आम्ही केंद्र सरकारला केली. म्हणजे आपली पहिली मागणी ही मान्य झाली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि केंद्र सरकारने सुद्धा ती मान्य केली. म्हणजे शेतकऱ्याला पहिलं यश तिथं मिळालं. दुसरा विषय की कांद्याला रेट वाढवून देणं म्हणजे 15 रुपये 80 पैसे केलाच आहे, पण अजून वाढून द्यावं असं आम्ही राज्य म्हणून हे केंद्र सरकारला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे दुसरा विजय आपला तिथं झाला. पण तो रेट किती हे अजूनपर्यंत सांगितलं नाही, फक्त सकारात्मक झालं अशी भूमिका तिथं मांडली. त्यामुळे आमची विनंती आहे 24 रुपयाच्या खाली तो रेट त्या ठिकाणी नसावा. त्याच्याचबरोबर आपलं अजून एक मत होतं की 2 लाख टन नाफेडच्या अंतर्गत न घेता 8 ते 10 लाख टन कांदा हा घेण्यात यावा. तेही मान्य झालं राज्य सरकारकडनं असं दिसतंय, कारण त्यांनी प्रस्ताव केंद्राला 10 लाख टनाचा दिलेला आहे, पण अजून केंद्र सरकारने ते मान्य केलेलं नाही. त्यामुळे ते मान्य करावं अशी आमच्या सगळ्यांची तिथं विनंती आहे. आणि त्याच्याचबरोबर त्याला धरून अजून एक विनंती आमची की जो 10 लाख टन कांदा जो खरेदी केला जाईल तो कृपा करून भारतात विकू नका, कारण का 4 महिन्यानंतर हाच कांदा स्वस्तात विकून जे मार्केट अजून वाढणार आहे ते कुठेतरी त्या ठिकाणी वाढत नाही, मार्केट परत पडतं, परत आमचा शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे हा सगळा कांदा भारताच्या बाहेर घेऊन जावा. पण कुठेही अनुदानाच्या बाबतीत चर्चा झालेली नाही. त्यामुळे अर्ध कॅबिनेट तिथं गेलं असलं तरी फक्त सकारात्मक चर्चा झाली असं सांगणं हे आजच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे बघता हे अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय केंद्र सरकारकडनं हा घेतलाच गेला बाहेर याची दक्षता राज्य सरकारने तिथं घ्यावी. नाहीतर कालचं जे आंदोलन झालं ते फक्त ट्रेलरच होतं. येत्या 4-5 दिवसामध्ये एक मोठं आंदोलन पुण्यात नाही तर नाशिकमध्ये
शेतकरी आणि आम्ही सर्वजण मिळून करू आणि मग ते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला परवडणार नाही.